मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी पालक आम्हाला सारखे विचारत असतात। आज मी तो इथे क्लिअर करणार आहे। मित्रांनो, प्रश्न आहे की इंजिनिअरिंगला क्लासेस हे सुरुवातीला लावणं गरजेचं आहे का किंवा क्लासेस लावल्याने खरंच फायदा होतो का? खूप मुलं पालक आम्हाला विचारत असतात। मित्रांनो, एकदम माझं प्रांजळ मत मी सांगणार आहे, बाकी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, पण याच्यातून तुम्हाला खूप बारीक गोष्टी रियालिटीज क्लिअर होतील। काय होतं मित्रांनो, कुठलाही एक टॉपिक आहे, आपण एकदा शिकला तो आपल्याला समजतो, त्याचं नॉलेज येतं। सेकंड टाइमला शिकलो तर त्याचा डिटेलमध्ये कन्सेप्ट क्लिअर होतो, तो विषय समजायला लागतो, मजा येते। आणि तिसऱ्यांदा शिकलं तर तो तोंडपाठ होतो। हे क्लिअर आहे, पहिल्यांदा शिकतो आपल्याला तो समजतो, कॉन्सेप्ट क्लिअर होता, सेकंड टाइमला त्याचं डिटेल नॉलेज येतं, थर्ड टाइमला तोंडपाठ होतो। आता एखादा विषय तोंडपाठ झाला ना, आपण पेपरला बसलो, आपल्याला जिथे 60 मार्क पडणार होते तिथे जर 80-85 मार्क पडले तर काय फायदा होईल? ऑब्वियसली मार्क चांगले पडले तर सीजीपीए वाढेल, सीजीपीए वाढला तर आत्मविश्वास वाढेल, आपण टॉपर झालं तर चांगल्या कंपन्यांच्या प्लेसमेंटला आपल्याला बसता येईल। आणि ऑब्वियसली आपले जिथे आपल्याला 15-20 हजाराचा जॉब भेटणार होता तिथे आपले थ्रूआउट डिस्टिंक्शन फर्स्ट क्लास असल्यामुळे थ्रूआउट डिस्टिंक्शन ठेवलं, हायर ऑर्डरमध्ये राहिलो, चांगला सीजीपीए असला, नॉलेज असलं सब्जेक्टचं, इंटरव्ह्यू भारी जाणार। आणि ऑब्वियसली आपल्याला जिथे 15-20 हजाराचा जॉब लागणार होता तिथे ॲटलिस्ट 40-50 हजाराचा आपला जॉब आपण सिक्युअर करतो। का? कारण आपले सीजीपीए वाढता, पर्सेंटेज वाढता। सो मित्रांनो, पर्सेंटेज हे इंजिनिअरिंगमध्ये खूप महत्त्वाचे आहे, कारण एवढी स्पर्धा होते आणि एवढ्या स्पर्धेमध्ये दरवर्षी तुम्ही बघा ना, साधा पुणे युनिव्हर्सिटी घेतलं, पुणे युनिव्हर्सिटी दरवर्षी साधारणतः 30 ते 40 हजार इंजिनियर पासआउट होता। आणि पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही देशभरात किती इंजिनियर, 15 लाख इंजिनियर पासआउट होतात, त्यातनं हार्डली 2 लाख इंजिनियर्सला, 15 लाख पैकी 2 लाख इंजिनियर्सला फक्त चांगला जॉब भेटतो, बाकीच्यांचं करिअर डगमगून जातं। ह्या गोष्टी का होता की त्यावेळी ती गोष्ट न केल्यामुळे। यस, पर्सेंटेज चांगले असते, चांगली संधी आली असते। ह्या गोष्टींमुळे निर्णय तुम्ही घ्या। मी तर तुम्हाला हेच सांगेल, तुम्हाला माझं उत्तर कळालं असेल की क्लासेस हे लावणं खूप गरजेचं आहे, कारण एकदा शिकणं, दोनदा शिकणं, तीनदा शिकणं काय आहे हे तुम्हाला क्लिअर झालं। सो कुठेही क्लास लावा, तुमच्या एरियात जिथे बेस्ट क्लास असेल ना तिथे क्लास लावा, पण सुरुवातीलाच लावा। यस, ज्याने पहिल्यापासून तो विषय समजायला लागेल, कॉन्फिडन्स येईल, मार्क्स वाढतील। काय चूक होते आपल्याकडनं? भरपूर सारे मुलं काय करतात, कॉलेजला जातात, 10, 15, 20 दिवस, महिनाभर बघता, मग वाटतं अरे कॉलेजमध्ये नेहमीची गाथा तीच असते, कॉलेजमध्ये काय कळतच नाही, कितीतरी शिक्षकांचं अवघडच काम असतं, मग वाटतं क्लास लावाय, तेव्हा पेपर जवळ येतो, काही मुलं क्रॅश कोर्सेस लावतात, शेवट येतात, पण तेव्हा आपण जस्ट पास होतो। आणि नुसतं पास होऊन काही फायदा नाही ना, कारण फीस जर बघितली, शेवट क्रॅश कोर्सेसला आले तरी कुठल्याही क्लासची फी तीच असते, हार्डली 400-500 रुपयाचा फरक असतो, जास्त काही नाही। आणि रेग्युलर जरी 3 महिने क्लास केला, फीस तेवढ्याच असतात आणि आपलं नुकसान होतं। आपण फक्त शेवट जाऊन काय होतं, तो सब्जेक्ट क्लिअर होतो पण त्याचं डीपली नॉलेज येत नाही ना, तो आला क्लिअर झाला आणि विसरून गेलो, काहीच उपयोग नाही झाला। पण पहिल्यापासून जर क्लास केला तर त्याचा बेनिफिट काय होणार आहे, तो सब्जेक्ट डिटेलमध्ये समजेल, पैसे तर तेवढेच भरायचे, वरून चांगला जर सब्जेक्ट समजला तर स्कोर वाढेल, पुढे इंटरव्ह्यू चांगला जाईल, चांगला जॉब सिक्युअर होऊ। सो ही गोष्ट आहे। सो कुठेही तुमच्या एरियात जिथेही क्लास असेल ना, बेस्ट क्लास असेल ना, ऑनलाईन असतील, ऑफलाईन असतील, तिथे जा, सिनियर्सला विचारा, रेफरन्स घ्या, पण किंवा ज्या क्लासेसचे चांगला ऑनलाईन प्रेझेन्स आहे तिथेही बघा, जिथे असेल तिथे, तुम्ही नगरमध्ये, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये, कुठे पण। सो जिथे असेल तिथे जे विषय अवघड वाटतंय किंवा ज्या विषयांना आपल्याला वाटतंय मला सगळेच विषय सोपे वाटतात पण मला स्कोर करायचा आहे, यस, सेकंड ज्याला जे विषय अवघड वाटतंय ते, आणि एखाद्याला वाटतं हा विषय बॅकलॉग राहू शकतो, क्लिअर झाला पाहिजे, बॅकलॉग नको ते। सो तिन्ही ऑप्शनमध्ये जे विषय बेस्ट वाटतील, स्कोरिंग करायचे, लगेच क्लासेस जॉईन करा आणि लगेच स्कोरिंग करा। सो बिलकुलही वेळ घालू नका। माझं बेस्ट तुम्हाला ऑप्शन असेल, माझं हेच उत्तर असेल की इंजिनिअरिंगमध्ये क्लासेस लावणं कधीही बेस्ट आहे। मित्रांनो, क्लिअरिटी मी देऊन दिली की जिथे असेल आपल्या एरियात तिथे क्लास जॉईन करा, जे बेस्ट टीचर आहे, बेस्ट क्लासेस आहे तिथे जॉईन करा। जर तुम्हाला वाटतंय पर्पल हॅटमध्ये जॉईन करायचं तर आम्ही तुमचं स्वागत करतो। तुम्हाला ऑब्वियसली माहिती पर्पल हॅटचा रिझल्ट दी बेस्ट आहे। ऑब्वियसली कुणाला अजूनही डाऊट असतील, नवीन युजर असतील आपल्या चॅनलवरती, ते त्यांनी आपल्या प्लेलिस्ट बघा, स्टुडंट स्टोरीज, तिथे 31 मुलांचे रिव्ह्यू आहे, फीडबॅक आहे, अजून खूप येणार आहेत। हे सगळे कितीतरी विद्यार्थी आहेत जे टॉपर आहेत, त्यांचे स्कोर झाले, ज्यांना काहीच येत नव्हतं त्यांनी स्कोर केलेत। सो रिझल्ट बघा आणि तुम्हाला वाटलं यार खरोखर भारी आहे तरच जॉईन करा, असं बंधन नाही। यस, तुम्हाला वाटलं माझ्या ठिकाणी बेस्ट आहे तिकडे जॉईन करा, पण आपले रिझल्ट बघितलं तुम्हाला कॉन्फिडन्स पर्पल हॅट दी बेस्ट। सो पर्पल हॅट जॉईन करा। तुम्हाला जर पर्पल हॅट जॉईन करायचं असेल तर आपल्या बॅचेस पण आता 16 जानेवारीपासून सुरू झालेले आहेत। त्या ऑफलाईन पण आहेत, ऑनलाईन पण आहेत। ऑफलाईनमध्ये नाशिकमध्ये आहे, नाशिकमध्ये गंगापूर रोडला आहे, इंदिरानगरला आहे, त्याच्यानंतर शालीमारला आहे, संगमनेरला आहे, लोणीला आहे, आणि पुण्याचे मुलं असतील नगरला आहे, पुण्याचे मुलं असतील तर ते ऑनलाईन सुद्धा जॉईन करू शकता। आणि तसंच नाशिक नगर मधल्या मुलांना येणं जाणं पॉसिबल नाही तर ते ऑनलाईन सुद्धा जॉईन करू शकतात, तसंच ऑफलाईन पण जॉईन करू शकता। विषय आपल्याकडे होतात M1, M2, M3 मेकॅनिक्स, त्याच्यानंतर TOC, नंतर स्ट्रक्चरल ॲनालिसिस, फ्लुइड मेकॅनिक्स, मॉस,
म्हणजे मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर आणि सॉलिड मेकॅनिक्स एवढ्या विषयांचे बॅचेस सुरू झालेले आहे. सो तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि पर्पल आर्टला जॉईन करू शकता. सो काही डाऊट असेल कमेंटमध्ये लिहा, आम्ही आहोत तुमच्यासाठी.